श्री शंकर महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत, योगी आणि अद्भुत सिद्ध पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जन्माचा काल आणि स्थळ याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु असे मानले जाते की ते 1800च्या उत्तरार्धात जन्मले आणि 1947 मध्ये समाधीस्थ झाले. त्यांच्या आयुष्याचा बराचसा भाग पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात गेला. ते अत्यंत रहस्यमय, करुणामय आणि चमत्कारी व्यक्तिमत्वाचे होते. श्री शंकर महाराज हे कोणत्याही धार्मिक संप्रदायाच्या चौकटीत बसणारे संत नव्हते. ते सर्व धर्मांना समान मानणारे, सर्व जीवांत परमेश्वर पाहणारे आणि कर्मयोग, भक्तियोग व ज्ञानयोग यांचा समन्वय करणारे होते. त्यांच्या बोलण्यात फार कमी शब्द असत, पण त्यांचा प्रभाव खोलवर असायचा. त्यांनी आपल्या भक्तांना साधेपणाचे, सत्याचे आणि सेवाभावाचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे वागणे अत्यंत साधे होते, परंतु त्यांचे शरीर, हावभाव आणि नेत्र यांत विलक्षण तेज होते. ते बहुधा फाटके किंवा गाठोड्यातले कपडे घालत असत, अंगावर राख लावलेली असे आणि हातात एक छोटा दंड, छोटे लाकडी काठीसारखे असायचा. त्यांच्या दर्शनाने भक्तांना आत्मिक समाधान मिळायचे आणि अनेकांना त्यांच्या कृपेमुळे शारीरिक किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळाल्याचे अनुभव आले आहेत. शंकर महाराजांची जीवनशैली ही अघोरी परंपरेशी साधर्म्य साधणारी होती, परंतु त्यांचे अंतःकरण अत्यंत प्रेमळ आणि सर्वांपरी करुणामय होते. त्यांनी अनेक सामान्य व्यक्तींना अध्यात्माचा मार्ग दाखवला. त्यांनी डॉक्टर, शिक्षक, सैनिक, गृहस्थ अशा विविध व्यक्तींना मार्गदर्शन केले. अनेकांना त्यांनी व्यसनमुक्त केले, तर काहींना आत्मज्ञानाच्या मार्गावर प्रवृत्त केले. त्यांचे पुण्यातील समाधीस्थळ पार्वती पायथ्याजवळील लकडी पुलाजवळ आहे. त्यांच्या समाधीला दरवर्षी हजारो भक्त भेट देतात. भक्तगण आजही त्यांना जिवंत मानतात आणि त्यांच्या कृपेचे अनुभव घेतात. श्री शंकर महाराज विजय हा जयघोष अजूनही त्यांच्या भक्तांच्या ओठावर असतो. शंकर महाराज हे केवळ चमत्कार दाखवणारे संत नव्हते. त्यांनी समाजात आध्यात्मिक शुद्धतेचा, समतेचा आणि सेवाभावाचा संदेश दिला. त्यांनी जात, धर्म, लिंग यांच्यात भेद न करता सर्वांना एक समान दृष्टीने पाहिले. त्यांच्या जीवनातून आपण त्याग, प्रेम आणि आत्मज्ञान हेच खरे जीवनमूल्य कसे आहेत हे शिकू शकतो. आज शंकर महाराजांचे भक्त महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच भारताबाहेरही आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे असंख्य लोकांचे जीवन बदलले. त्यांच्या कृपेमुळे अनेकांनी योग्य मार्ग स्वीकारला आणि संकटांवर मात केली. श्री शंकर महाराजांचे जीवन म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि आत्मोन्नतीचा दिव्य मार्ग. त्यांच्या शिकवणुकीतून आपण जीवन जगण्याची खरी कला शिकू शकतो.